महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या नोंदणी संदर्भात सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने खाजगी एजन्सीची नियुक्ती केली। याबद्दल आदरणीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेबांचा मी संघटनेच्या वतीने आणि ऊसतोड कामगार बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो। आणि विशेष आज जे काही महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार जे काही या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी आले होते, हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे जे शासन 10 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये जे काय ऊसतोडीचा कालावधी आणि अपघातामध्येच मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रति 5 लाखाची आर्थिक मदत देण्याचा शासन निर्णय झालेला आहे। त्यासाठी आम्ही बरेच दिवसापासून हा जो जाचक अट आहे ही अट शिथिल करण्यासाठी, कारण का ऊसतोडीचा जो मर्यादित कालावधी आहे तो कायमस्वरूपी करावा आणि प्रत्येक कोणत्याही घटनेमध्ये जे काही ऊसतोड कामगार मयत होतात आणि तो जर चौकशी अंती जिल्हा समिती असो किंवा सामाजिक न्याय मंत्रालय असो यांच्या कार्यालयाच्या वतीने चौकशी अंती तो ऊसतोड कामगार असल्याचं जर सिद्ध झाल्याच्या नंतर सरसकट प्रत्येक लाभार्थ्यांच्या वारसांना प्रति 5 लाखाऐवजी 10 लाखाची आर्थिक मदत देण्यासाठी आज आम्ही या संघटनेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातील जे मयत ऊसतोड कामगारांचे जे वारस आहेत यांना घेऊन आम्ही सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव वर्षाजी देशमुख मॅडम आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे जे काही MD आहेत गोरवे साहेब आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागांचे जे संजयजी शिरसाट साहेब आहेत यांचे PS आदरणीय कदम साहेब यांची भेट घेऊन त्यांना जे काही शासन निर्णयामध्ये जे काही जाचक अटी आहेत, जे मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासाठी जी काय जाचक ठरते आहे त्या अटी शिथिल करून सुधारित परिपत्रक जिल्हा समितीला हस्तांतरित करावं किंवा त्यांना आदेशित करावं आणि सरसकट आर्थिक मदत देण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे। त्याचबरोबर या संघटनेच्या माध्यमातून आणि ऊसतोड कामगारांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो, कारण का नीलमताई गोरे यांनी महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना चांगल्या पद्धतीनं न्याय मिळावं, त्यांना कल्याणकारी योजना मिळाव्यात आणि महिला जे ऊसतोड कामगार आहेत यांना आरोग्याची सुविधा मिळवून देण्यासाठी देखील त्यांचा सतत पाठपुरावा असतो। आणि आमच्या मागणीला मान देऊन आदरणीय नीलमजी गोरेताई यांनी बरेच वेळा VC द्वारे बैठका घेऊन संबंधितांना निर्देश दिलेले आहेत। याबद्दल मी संघटनेच्या आणि ऊसतोड कामगारांच्या वतीनं त्यांचा एक आभार मानतो आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि मयत ऊसतोड कामगारांच्या माध्यमातून देखील आज रोजी आम्ही नीलमताई गोरे यांना आज भेट घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत। आणि पुनश्च एकदा मी सामाजिक न्याय मंत्रालयाचा या ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी जी काही खाजगी एजन्सीची नियुक्ती केलेली आहे त्याबद्दल मी पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो। आणि संजयजी शिरसाट साहेबांना माझी एक कळकळीची विनंती आहे, जे काय 10 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये जे काही आर्थिक सानुग्रह अनुदान देण्यासाठी जी काही जाचक अटी लादण्यात आलेल्या आहेत त्या जाचक अटी रद्द करून ऊसतोड कामगारांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावं आणि कोणत्याही घटनेमध्ये मयत असणाऱ्या ऊसतोड कामगारांना जे काय ग्रामीण भागातल्या ज्या आशा कार्यकर्ते आहेत यांना 10 लाखाची जी आर्थिक मदतीची घोषणा केलेली आहे त्याच पद्धतीने या ऊसतोड कामगारांच्या मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना 10 लाखाची आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी 5 लाखाची आर्थिक मदत द्यावी, अशा प्रकारची आम्ही या शासन स्तरावरती आज मागणी केलेली आहे। एवढंच मी सांगू इच्छितो।